हॅलो फ्रेंड्स, सकाळचे वाजले आहेत 4:30 आणि आम्ही पोचलो आहोत नाशिकच्या त्र्यंबकेश्वरला। यावर्षी आम्ही ठरवलं आहे आमच्याकडून जेवढे ज्योतिर्लिंगाचे दर्शन होईल तेवढं आम्ही करून घेणार आहे आणि आत्तापर्यंत आमचे 7 ज्योतिर्लिंगाचे दर्शन झालेलं आहे, तेही आम्ही आमच्या मुलांसोबत करत आहोत। सो आम्ही पोचलो आहोत आता मंदिराच्या बाहेर आणि सकाळच्या टाईमला पण एवढी गर्दी आहे। आय थिंक आता 5 वाजले असणार। आम्ही फुल लाईनमध्ये आणि शेवटचं आमचं होतं, त्यानंतर आमच्या मागेही बरेच आले पण सध्या तरी आम्हीच शेवटला होतो आणि आता हळूहळू आमची लाईन पुढे सरकत आहे। त्र्यंबकेश्वरला सकाळचं दर्शन खूप मस्त होतं कारण तेव्हा गर्दी असते पण एवढी नाही आणि दिवसाला कसं ऊन असतं त्यामुळे हालत खराब होते। मुलांना तर ह्याच टायमिंगला घेऊन जाणं मस्त असतं। पहाटे लवकर उठून सुद्धा मुलं अजिबात कंटाळलेली नव्हती, फुल चार्ज होते एकदम। आणि तुम्ही बघू शकता गर्दी वाढत चाललेली आहे। आतमध्ये अलाउड नाही आहे फोन, म्हणून तुम्ही सगळ्यांनी इथूनच दर्शन करून घ्या। आमचं इथलंही दर्शन खूप छान झालं, एकदम सुंदर झालं। सो 1 तासात आमचं दर्शन झालं। सकाळच्या टाईमलाही आम्हाला 1 तास लागला, जर दुपारी गेलो सुद्धा आम्हाला किती तास लागले असते। अशा प्रकारे इतकं छान दर्शन केलं आम्ही। मंदिराच्या बाहेर यायला आम्हाला 6 वाजले आणि इतकं सुंदर वातावरण आहे ना मंदिराचं, सकाळ सकाळ छान वाटतं, खूप मस्त वाटलं। आम्ही बराच वेळ इथे होतो। व्योम, विहा आणि रावी तिघही फुल चार्ज होते अजूनही। सो हा ब्लॉग मी इथेच एंड करते। जर तुम्हाला आमचा हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। तोपर्यंत बाय।